आज अर्थसंकल्प सादर झाला देशाचा आणि त्यामध्ये सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही। इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत। गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार आहे। नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार असून आयटी रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली जाणार आहे। तर बजेट संदर्भातल्या या 10 महत्त्वाच्या घोषणा कोणत्या? तर इन्कम टॅक्समध्ये बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार आहे, ही एक महत्त्वाची घोषणा। त्यानंतर टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा नाही तर थेट दंड आकारला जाणार आहे। तर तिसरी महत्त्वाची घोषणा, अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटींपर्यंत करण्यात आलेली आहे। नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी ही 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल किंवा सुरू होईल। तर आयटीआर रिटर्न हे 31 जुलैपर्यंत भरता येणार आहेत। चालू आर्थिक वर्षामध्ये वित्तीय तूट ही 4.4% इतकी राहणार। बजेटमधल्या या 10 महत्त्वाच्या घोषणा, पुढच्या आर्थिक वर्षामध्ये हीच तूट जीडीपीच्या 4.3% इतकी राहील। तर कराद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळण्याची सरकारला अपेक्षा आहे येत्या आर्थिक वर्षात। तर अपघात विम्यावरती मिळणाऱ्या रकमेवरती कोणताही टॅक्स असणार नाही। इन्कम टॅक्समध्ये बदल नाही, तर गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार। या 10 महत्त्वाच्या गोष्टी आजच्या बजेटमधल्या। काय स्वस्त काय महाग? सोलार संबंधित वस्तू स्वस्त, बॅटरी स्वस्त, शूज स्वस्त, मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त, सीएनजी आणि बायोगॅस देखील स्वस्त होणार। तर काय स्वस्त आणि काय महाग? यामध्ये दारू, भंगार आणि खनिज महाग होणार।